देवी आई, नेमकं काय मनात आहे तुझ्या? का अशी परीक्षा घेते आहेस? यापुढे समजा चांगलं होईल असा कौल तूच दिलास नव काल. मग आज हे असं काय मांडून ठेवलं आहेस पुढ्यात? अक्षरा, आई कदाचित हेच योग्य आहे. अक्षरा अगं होय, आत्ता ही जी काही वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे त्या पाठीमागे काही ना काही कारण आहे आई. आणि माझी काही तक्रार नाहीये. आई, अंबाबाईने कौल दिला ह्याचा अर्थ काहीतरी चांगलंच घडणार असेल. सोनाला उजळून निघण्यासाठी ही अग्निपरीक्षा द्यावीच लागते. आजपर्यंत तुम्ही कितीतरी संकटांना किती धीटपणे तोंड दिलंय आणि तेच धैर्य मला हवंय. माझा आत्मविश्वास टिकून राहावा यासाठी तुमचा आशीर्वाद हवाय. हे मला आशीर्वाद द्या. अक्षरा, अगं काय आहे? आई, आज चौकशी होणार आहे माझी कमिटी समोर आणि मला लढायचंय. आणि हे बळ फक्त तुमच्याकडनंच येऊ शकतं. अजिबात काळजी करू नको. देवी आई तुझ्या पाठीशी आहे. आज तिथं बी तुझ्या मदतीला ती तुझ्या बरोबर असणार आहे. जीजू, तुम्ही जाताय ना ताई बरोबर? हा होय. हा, बरं होईल. जरा तिचं डिसिजन चेंज करता येतोय का बघा ना. हा, मूर्खपणा करते ती, समजवा जरा तिला. शर्वरी, तू काय बी काळजी करू नकोस. हा, मी आहे तिच्या संग. तुम्ही बोलाल ना? होय, मी बोलतो. शरू, शरू, जाऊ दे. मला आता या कुठल्याच गोष्टीत अडकायचं नाहीये. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे आणि तोच घेऊन मला पुढे जायचंय. अक्षरा, ही बाया खरंच नोकरी सोडणार आहे का नुसताच आव्हानायला लागले? अक्षरा, तुला आता माझ्याच तालाव नाचाय पाहिजे. अक्षरा, मी आहे तुझ्या संग. नाही, नको, मी जाईन. तुम्ही आता इथेच थांबा. मेनकाला तुमची जास्त गरज आहे, तिची काळजी घ्या. हे बघ अक्षरा, मेनकाची काळजी घ्यायला ना आत्या आहे, पण तुझी काळजी घ्यायला मी एकटाच आहे. त्यामुळं मी तुझ्या संग येणार आहे. तुम्हाला म्हटलं ना मी जाईन. मी तुझं काय बी ऐकणार नाही. मी तुझ्या संग येणार म्हणजे येणार. शपथ आहे तुम्हाला माझी. तुम्ही इथेच थांबा, मी जाईन. तुझा निर्णय ठाम आहे अक्षरा? हो. अक्षरा, अगं तुझं स्वप्न तुटणार आहे. येते मी.
ही बघा अक्षरा सूर्यवंशी. होय हीच ती म्हणे IPS अधिकारी. कसले काय ह्या कसले अधिकारी ह्या नुसत्या नावालाच या असल्या बेफिकीर अधिकाऱ्यांमुळेच ना पोलीस खात्यावरचा विश्वास उडालाय लोकांचा. हो ना, या बाईने स्वतःच्या नवऱ्याचाच बाजार उठवला. त्याचं लगीन लावून समजा कायदाच गुंडाळून लावला खुटीला. सूर्यवंशीचा एवढा मोठा मान पार धुळीला मिळेल बाईने या. अहो मग काय, अहो पुऱ्या गावात वसुंधरा सूर्यवंशीचा काय मान होता हा? आणि ही अशी सून आली नशिबात आणि या घराण्याची अब्रू चव्हाट्यावर आणली. हो ही कसली कायद्याची रक्षक ही भक्षक आहे भक्षक कायद्याची. अक्षरा सूर्यवंशी हाय हाय. 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 थांबा थांबा तिला असं सोडायचं नाही. आपण तिच्या तोंडाला काळाच फासूया. हे घ्या. हो, बरोबर बोलताय ताई तुम्ही, बरोबर बोलताय. अक्षरा सूर्यवंशी अक्षरा सूर्यवंशी हाय हाय. रामवा सोडा सोडा हे काय झालं सुंदर? कुठल्या तंद्रीत आहेस सुंदर? अक्षरा सूर्यवंशी ना? होय, अक्षरा सूर्यवंशी. अधिकारी म्हणून काम उत्तम आहे, पण कायदा हातात घेऊन स्वतःच्याच नवऱ्याचं दुसरं लग्न लावून देताना मला सापडल्या. चर्चा होणार, जे असेल त्याला सामोरं जावं लागणार. क्या इमानदार पोलीस ऑफिसर, पण एवढ्याशा गोष्टीमुळे करिअर बर्बाद केलं. मग काय तर बघा ना आता. असं व्हायला नको होतं. या बसा. तुम्ही तयार आहात ना? हो सर. देवी आई, अक्षराला बळ दे. तिच्या मदतीसाठी तिच्या पाठीशी उभी राहा. फाईल
बसा. बसा. आपण सुरू करूया. सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस अक्षरा सुंदर सूर्यवंशी स्वतःच्या नवऱ्याशी घटस्फोट झालेला नसताना बेकायदेशीरित्या त्याचं दुसरं लग्न लावून देण्यासाठी भाग पाडणं आणि त्यासाठी प्रोत्साहित करणं, हा असा आरोप लागलेला आहे तुमच्यावर. तुम्हाला हा आरोप मान्य आहे? काय बी करून हे थांबवलं पाहिजे. एकदा का अक्षरानं स्वतःच गुन्हेगार आहे असं कबूल केलं तर ही लोक काय तिला नीट जगू द्यायची नाही. नाही नाही, मला हे असं होऊ द्यायचं नाही. हो साहेब, थांबा थांबा, इथे जाऊ नका. अहो सोडा मला, सोडा. थांबा. सुंदरी, आपण बाहेर थांबा. म्हणजे मॅडम तुम्ही इथं? तुम्ही इथे असं थांबवू शकत नाही. तुम्ही बाहेर जा. अहो अहो हे बघा, तुम्ही आहे की नाही अक्षरावर काय बी आरोप करू नका. अहो यामध्ये तिची काय बी चूक नाही आहे. जे काय केलं ना ते म्या केलंय. हो माझ्यामुळे समजा झालं. हो म्या जबाबदार आहे. अहो ऐका की, चला. अहो साहेब ऐका ना. अहो साहेब ह्यामध्ये ना अक्षराची काय बी चूक नाही बघा. अहो ती निर्दोष आहे. हा विचार तुम्ही दुसरं लग्न करायचं अगोदर केला पाहिजे होता. आता तुम्ही जे केलंय ना तो गुन्हाच आहे. तुम्ही चला भाई. अहो साहेब ऐका ना. अहो साहेब, सायलेन्स. अक्षरा सूर्यवंशी, आपल्याला हा आरोप मान्य? हो. आपण कायद्याचे रक्षक आहात आणि आपणच कायदा हातात घेतलात का? इन्स्पेक्टर शंतनूंच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शौर्य, त्याच्या नातेवाईकांचा तपास लागेपर्यंत आम्ही त्याला आमच्या घरी आणलं होतं आणि
त्याच्या नातेवाईकांपैकी त्याच्या आत्याचा म्हणजे मेनकाचा तपास लागल्यानंतर ती त्याचा ताबा घेण्यासाठी आमच्या घरी आली होती. तिथे आमची आणि तिची पहिली भेट झाली. आणि मग माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय उरला नाही. आणि त्यानंतर मेनका आणि सुंदरचं लग्न हा एकमेव मार्ग उरला होता माझ्याकडे. हे सगळं जरी खरं असलं तरी भावनेच्या आहारी जाऊन कायदा हातात घेतला जाऊ शकत नाही. घडला तो गुन्हाचा आहे. कायद्याच्या चौकटीत राहून कायद्याची मदत घेऊन आपल्याला काही करता आलं असतं, पण आपण असं काहीच केलेलं नाहीये. आणि आता तर आपण स्वतःहून गुन्हा मान्य केलेलाच आहे. सुंदर मॅडम, आपलं काय म्हणणं आहे? घडलेला गुन्हा स्पष्ट आहे. एक जबाबदार अधिकारी असूनही अक्षरा सूर्यवंशी यांनी अत्यंत चुकीचे वर्तन केले. कायदा हातात घेऊन मनमानी केली. त्यामुळे घडलेला गुन्हा स्पष्ट आहे. इथे जमलेली त्रिसदस्यीय समिती, त्यांचं मत व सर्वांची साक्ष, त्याचबरोबर या गुन्ह्यासाठी उचित असा कलम लक्षात घेऊनच सर्व बाबींचा विचार करूनच यावर निर्णय घेतला जाईल. पण त्यासाठी मी 1 महिन्याचा अवधी देते. एका महिन्यानंतर या केसवरती निर्णय होईल आणि मग तो सगळ्यांसमोर येईलच. आनंद झाला माझ्या मनाला. घ्या घ्या घ्या, पेढे घ्या. उर्वशी तू पण पेढे घे. तर काय झालं ना तरी आजचा दिवस गोड गोड झाला पाहिजे. नाहीतर काय, इतके दिवस आपलं तोंड लई कडू झार झालं होतं त्या अक्षरामुळं. तिने तोंडाला फेसच आणला होता. आता कसा नक्षा उतरला तिचा. उर्वशी, अगं नुसता नक्षा नाही उतरला, असं पक्क जडलेल्या कोंबडीवानी त्या समिती पुढे उभी असेल ती निकालाची वाट बघत. तुम्हाला सांगतो, शाळेतल्या निकालाची पण मी इतकी वाट बघितली नाही जितकी वाट मी ह्या निकालाची बघतोय. कारण आज तिचा निकाल नाही लागणार, निकाल लागणार आहे. मामा, अहो निकाल आपल्याला पाहिजे तसाच लागणार आहे. या मेनकाच्या जाळ्यात कोणी अडकलंय आणि तो सुटलाय असं आजपर्यंत तरी झालेलं नाही. आपलं ठरलेलंच आहे, वात्या वाऱ्याला धरायचं नाही आणि मेनकाचं नाद करायचं नाही. मेनका, तुझ्या भावाचा बदला आता पुरा झालाय. अजून नाही. आणि एवढ्यावर समाधान मानणाऱ्यातली मी तरी नाही. अहो आता तर फक्त नोकरी गेली हो. आता इज्जत जाणार, नवरा जाणार आणि सरते शेवटी जीव. एक एक करून कसा डोस वाढवते ना ते तुम्ही बघाच. कशी वाट लावून ठेवते त्या अक्षराची. सुंदरी, सॉरी मॅडम. सुंदरीच म्हण. सुंदरी, अगं
अक्षरानं आरोप मान्य केला का? हो. सुंदरी, तू ओळखतेस अक्षराला. अगं तुझी खास मैत्रीण आहे ती. कायद्यासाठी जीव ठेवला अशी आहे अक्षरा. आणि हे समजू जे हे बघ सुंदर, अक्षरा माझी खास मैत्रीण आहे, पण एक माणूस म्हणून. अधिकारी म्हणून मला कायदा मोडता येणार नाही. आणि आम्ही तेच पाहतो जे आम्हाला कायद्याच्या नजरेतून दिसतं. त्यामुळे कायदा जो ठरवेल तोच अंतिम निर्णय असेल.